परबजी माझे परम स्नेही राहिलेले आहेत. अनिलजी मी मिस करणार आहेत, पण मी काय लांब नाही आहे, मी इकडेच आहे. तुम्ही ज्यावेळी आदेश द्याल लॉबीमध्ये तरी मी येऊ शकतो तुमच्यासाठी देखील. नाही नाही, मी त्यांच्यासाठी मी लॉबीला पण येऊ शकतो, तेही येऊ शकतो. त्यांचाही स्नेह माझ्याबरोबर आहेत. माझे सहकारी सुनील शिंदेजी आहेत. हां हां, तुम्ही देत नाही ना, ते दिलं असतं तर एवढं रामायण पण झालं नसतं. तुम्ही हो किंवा नाही काहीतरी सांगा. नाही, तुम्ही जर शिंदे साहेबांकडे हात घेतला तर आता मी तेवढी तरी प्रेमाची शिफारस करू शकतो, पण तुम्ही इकडे हात दाखवतायत ते तिकडे हात दाखवत असं व्हायला नको. पण नक्कीच आदरणीय शिंदेसाहेब पण आणि मुख्यमंत्री त्याबद्दल निर्णय घेतील, कारण ते करणं गरजेचं आहे. कारण एक तो लोकशाहीचा एक कणा आहे सभापती महोदय. आणि अनिलजी आपलेही या निमित्ताने आभार मानतो. भाई, तुम्ही माझे परम स्नेही राहिलेले आहेत, हे मी काय सांगायची गरज नाही. परंतु भाई काल बोलत होते आणि बंटीशी की आता ह्या प्रस्तावामध्ये आपल्याला कामगारांचं बोलायचं आहे. आता शशी तर राहिला नाही आहे, भाई आणि भाऊ आम्ही दोघंच मांडणार आहोत. मी त्यांच्याकडे बघत होतो, हा आता दोन मांडणार आहोत की एकटेच मांडणार आहोत. पण मी काय प्रतिक्रिया दिली नाही. काल आम्ही लॉबीमध्ये पण चर्चा केली, तो चर्चेचा जरा विचार आपण करावा अशी विनंती करतो. आठवण आहे ना? मिलिंदची नाराजगी आहे, मला का नाही अजून सांगितलं, पण मिलिंद असं काहीच नाही आहे, सामाजिक याच्यातली आहेत. पण मिलिंद माझे सहकारी राहिलेले आहेत. या सर्वांची नाराजगी सभापती महोदय माझ्यासारख्या कार्यकर्ते येणारच आहे, कारण कालपर्यंत मी त्यांच्याबरोबर काम करणारा कार्यकर्ता असा अचानक आहे. राजकारणामध्ये दुर्दैवाने काही अपार्य, काही सामाजिक किंवा काय हे निर्णय घ्यावे लागतात आणि बदलत्या काळाप्रमाणे जे विकासाची धुरा शिंदेसाहेबांनी हातात घेतलेली आहे ती धुरा देखील केली पाहिजे. आणि माझ्यासारखा कार्यकर्ता हा इथपर्यंत येऊ शकला नसा सभापती महोदय, तर तो बहुमान जे मला आज मिळालेला आहे त्या बहुमानाच्यासाठीच सभापती महोदय मी या सर्व सहकाऱ्यांचं पण देखील मी दिलगिरी शब्द व्यक्त करणार नाही, पण त्यांनी समजून घेण्याचं काम केलं. माझे इतर सर्व सहकारी पण देखील, तुम्ही जरी बोलला नसाल हेमंतजी तरी तुमची हळदी येणार हे मला माहीत आहेत. मनीषाताई असतील, बच्चूला मी पहिलाच बोलत, तुम्ही काय बोलू नका. बच्चू आणि आम्ही, कारण ते कामगार मंत्री राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहेत, मी त्यांच्याकडे आणि चळवळ म्हणून घेऊन तुम्ही माझ्या कार्यालयात पण आलेला आरएमएसले खोडके साहेब हे आमच्यासाठी एक दूध असायचे. म्हणजे काही प्रॉब्लेम आला निरंजन तर पहिला आपण राज्याचा गृहमंत्री नाही भेटला तरी चालेल, पण खोडके भेटले पाहिजे. पण खोडकेंचा जसं दरारा आमचा त्या काळामध्ये होता, खोडके साहेब तुमचाही दरारा होता. आपण सर्व जीवाभावातली लोक आहोत. या सर्वांनी पण देखील सभापती महोदय आज अभिनंदनचा ठराव मांडला, ताई आपणही मांडला. आणि विशेषतः सभापती महोदय आपण जे बॅटवरून हॅट दाखवण्याचं काम केलेलं आहे, बॅटवरून हॅट नक्कीच इकडे आल्यानंतर करीन, पण कधी कधी राजकारणामध्ये बॅट वापरण्याची पण सभापती महोदय आम्हाला तुम्ही परवानगी इकडे नाही बाहेर द्यावी अशीतली पण देखील विनंती सभापती महोदय मी या निमित्ताने करतो. आज माझ्या कुटुंबातले सहकारी, माझी आई वडील आणि माझ्या आणि